नमस्कार मित्रांनो, मी चंद्रभान कदम. आपण वेळेच्या नियोजनाचे जे 30 सिद्धांत आहेत ते बघतोय. तर आज आपला जो आहे तो वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा जो सिद्धांत आहे तो दुसरा सिद्धांत, जो की आर्थिक ध्येय तुमचं असणं गरजेचं आहे. पहिला जो आपण बघितला ते लॉगबुक बनवणे. दुसरं जे आहे ते आर्थिक ध्येय, म्हणजे तुम्हाला ध्येय असल्याशिवाय तुम्ही कुठे जायचंय. सपोज तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला कुठे जायचंय, ठीक आहे, तर तुम्ही त्याचा उपयोगच नाही ना. तुम्ही बाहेर निघणार, कुठे जाणार आहे. जसं की आपण कुठेतरी जातो, जसं ट्रिपचं नियोजन करतो की मला सपोज पुण्यावरून मुंबईला जायचं. तर मुंबईला जायचं तर आपलं एक निश्चित असतं, ध्येय असतं की ह्या रूटने जायचं, इतक्या वाजता निघायचे. सकाळी आपण त्याची तयारी पहिल्या दिवसापासूनच करतो. तसंच जीवनामध्ये आपल्याला जेव्हा आपलं आर्थिक ध्येय किंवा जे पण ध्येय असेल तुमचं किंवा स्वप्न असेल जे पण की हे करायचं, जेव्हा तुम्ही ते ठरवता ते असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, ज्यांच्याकडे ध्येयच नाही तर त्याच्या बाबतीत बोलण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट जी आहे ती निश्चित असणं गरजेचं आहे. काही निश्चित ध्येय असतात आणि काही अनिश्चित. म्हणजे अनिश्चित कसं की मी आणखीन काम करणार, म्हणजे अजून काम करणार, किती करणार हे नाही. निश्चित ध्येय कसं आहे की मी 8 तास काम करणार किंवा मी हे कोर्स पूर्ण करणार एवढ्या दिवसात, म्हणजे निश्चित कालावधीसाठी असणं गरजेचं आहे. रँडम नको आपल्याला. एक डेडलाईन, परत त्यात टार्गेट पण असलं पाहिजे की ह्या तारखेपर्यंत मी हे जे माझं स्वप्न आहे ते मी कंप्लीट करणार. किंवा माझं एखादं बुक असेल तर मी हे बुक जे आहे ते मी बुक वाचतोय, पण किती दिवसांनी. तुम्ही जर एक बुक छोटं आहे 100 पानाचं, तुम्ही त्याला जर 4 महिने 5 महिने घालवले त्याला काहीच, म्हणजे तुमचे जे ध्येय जे आहे ते निश्चित नाही, अनिश्चित आहे. म्हणजे वाचलं, मूड आला तर 4 पानं वाचली, परत नाही. तर हे जर तुम्ही ठरवलं की हे बुक मला या तारखेपर्यंत कंप्लीट करायचं, म्हणजे 15 तारखेला मी हे बुक कंप्लीट करणार, तर हे झालं तुमचं निश्चित ध्येय. तर असं जीवनामध्ये तुम्हाला निश्चित ध्येय असणं गरजेचं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जसं असा एक सेल्समन असतो, त्याची वाईफ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते. तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे जे बिल होतं तर ते बिल यायचं. तर त्यांनी जो रेग्युलर त्याचा सेल आहे त्याच्यात त्यांनी दुप्पट सेल केला. तर हे कसं शक्य झालं? ज्यावेळेस त्याच्या वाईफ हॉस्पिटलचं जेव्हा बिल त्याला दिसलं, त्याला विचारलं की तू कसं काय एवढा सेल केला? तर तो म्हटलं की मला जेव्हा बिल आलं हॉस्पिटलचं त्यावेळेस मला कळलं की बाबा मी हे बिल भरण्यासाठी मला एवढा डेली सेल करावा लागेल, तरच मी हे बिल भरू शकतो. म्हणजे एक त्याच्याकडे निश्चित एक अमाऊंट आली की एवढं आपल्याला भरावं लागेल. म्हणजे त्यांनी त्याच्या रेग्युलरपेक्षा दुप्पट सेल केला. तर असंच असतं की जसं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याकडे ध्येय असेल, एक निश्चित ध्येय असेल, तर आपण त्या ध्येयासाठी काम करू. ठीक आहे, त्याच्यासाठी लागणारा वेळ, मग त्यासाठी आपण वेळ काढू. मग आपण काम करतोय 9 ते 5 आपण काम करतोय, पण आपण अजून एक ध्येय ठरवले तर त्याच्यासाठी आपल्याला ते ध्येय पूर्ण करण्यासाठी 90 दिवस लागतात. ठीक आहे, तर मग डेली आपण किती वेळ देणार? म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर आपण फ्रेश होणार, ठीक आहे, 5-6. डेली आपण ठरवलं की आपण 2 तास आपण त्या ध्येयासाठी देणार. काही पण असू द्या तुमचं जे डेली तुम्ही काम करताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डेली 1 ते 2 तास तुमच्या जे स्वप्न आहे तुमचं ते पूर्ण करण्यासाठी जर दिलं तर नक्कीच तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही सक्सेसफुल आहात किंवा नाही, त्याविषयी तर मला माहिती नाही. तुम्ही जरी सक्सेसफुल असाल तरी पण आपण जे वेळेचं नियोजन आहे याच्याविषयी बोलतो. त्यामुळे तुम्ही वेळ देऊ शकता. जसं की तुम्हाला फॅमिलीला, म्हणजे आता परिस्थिती अशी की कुणाकडे भरपूर पैसा आहे, फॅमिलीसाठी वेळ नाही. जसं राकेश झुनझुनवाला सर होते, तर ज्यांची की 48,000 करोड संपत्ती होती, तर त्यांनी एकच सांगितलं की त्यांचा रिग्रेट काय होता की मी माझ्या स्वतःला वेळ देऊ शकलो नाही. म्हणजे ते पैसा करत राहिले, पण स्वतःला, म्हणजे स्वतःचं जे तर लास्टच्या वेळेस पण त्यांना उभं पण राहता येत नव्हतं का, तर ते मेडिकल प्रॉब्लेम, म्हणजे स्वतःची जी आरोग्याची काळजी ते त्यांनी घेतली नाही. तर त्यांचं एक रिग्रेट होतं. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण स्वतःचं आरोग्य गरजेचं, कारण आपण जर तंदुरुस्त असेल तर आपण बाकी फॅमिलीचे आहे, बाकी वाईफची आहे, मुलाची आहे, ह्याची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे पहिले स्वतः फिट राहणं गरजेचं आहे.
त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन गरजेचं आहे. कारण आजकाल आपण पहिले 3 प्रश्न बघितले, त्यात मेन प्रश्न हाच होता की आपला वेळ कुठे जातोय? वेळ आपल्याला पुरतच का नाही? ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुमचं ध्येय गरजेचं आहे. ध्येय निश्चित ठेवा. तुम्ही जर ध्येय तुमचं टार्गेट जर लाईफमध्ये निश्चित केलं तरच तुम्ही त्यासाठी म्हणजे मार्ग, जसं की तुम्हाला ट्रिपला जायचं, तुम्ही त्याच्यासाठी प्लॅनिंग करता की काय आहे, मला ट्रेकिंगला जायचं तर काय लागतं, शूज लागतात, ठीक आहे. परत बॅग भरावी लागेल, त्या पाण्याची बॉटल लागेल, तिथे अजून काही काही गोष्टी लागतील, खायचं काही लागेल छोटं मोठं. तर हे आपण आधीच घेतो का? कारण ट्रेकिंगला गेल्यानंतर तुम्हाला तिथे त्या गोष्टी आजूबाजूला काहीही भेटत नाही. ठीक आहे. कुठेतरी आपण गडावर जातो, कुठे जंगलात जातो ट्रेकला. तर असंच समजा त्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं तर त्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्या, जसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल, काही गोष्टी वाचाव्या लागतील, काहींचा अभ्यास करावा लागेल, काही रिसर्च करावं लागेल, कुणाला भेटावं लागेल जर तुम्ही काही सेल करताय किंवा काही, म्हणजे हे गरजेचे आहे. त्या गोष्टी करणं गरजेचे आहेत. त्यामुळं सगळ्यांनी, मी आज तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी एक डायरी घ्या. डायरीमध्ये तुम्ही तुमचे जे ध्येय आहे ते निश्चित करा की मला वर्षभरात माझं काय ध्येय आहे किंवा 2 वर्षांनी माझं काय ध्येय आहे. आता जे बिझनेसमॅन असतात त्यांचं 5-10 असं ध्येय असतं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, सगळं त्यांचं प्लॅनिंग असतं, नियोजन असतं. पुढच्या महिन्याचं मला ह्या तारखेला कुठं जायचं आहे, कुणाला भेटायचं आहे, कुठे माझी मीटिंग आहे, कुठे विजिट आहे. तसंच तुमचं जे आहे तुमचं महिन्याभराचं ॲटलिस्ट, सध्या तरी मी तर 5 महिन्याचं ते 6 महिन्याचं नियोजन करतो, ठीक आहे. आणि जी माझी ध्येय आहे ती पुढची 5 वर्षाची की 5 वर्षात मी कुठे असेल हे मी निश्चित केलेलं आहे. तसंच मी तुम्हाला सांगतो की की मला आता माझं मुलाचं 1 एप्रिलपासून स्कूल चालू होणार, तर ते मी माझ्या ह्याच्यात लिहून ठेवलं की 1 तारखेला त्याला शाळेला सोडायला जायचं आपल्याला. हे मी आत्ता आता आपला महिना चालू आहे जानेवारी. एप्रिल कधी 4 महिन्यांनी, ठीक आहे. तर 1 एप्रिलला मी त्याला, पहिला डे असल्यामुळे मी त्याला स्कूलला सोडायला जाणार आहे. तर असं तुमचं जे आहे, ज्या गोष्टी तुम्हाला जसं जसं आठवतं तसं तसं तुम्ही त्या त्या तारखेला तिथे लिहून ठेवा. म्हणजे कसं असतं की बाबा ठीक आहे, एक छोट्या गोष्टी सांगतो की मी तर हे करत नाही, जसं ॲनिव्हर्सरी आहे, बर्थडे आहे, तसं आपल्याला माहिती असतं. तसं तुमचं एक असलं पाहिजे की मला मेमध्ये मला फिरायला जाणार आहे मी, तर मला 4 ते 5 दिवस, ठीक आहे. त्या प्रकारे ह्या झाल्या फिरण्याच्या वगैरे गोष्टी, ठीक आहे. त्याच प्रकारे तुमचं जर ध्येय मला ह्या 4-5 महिन्यात हे टार्गेट कंप्लीट करायचं, तर मला डेली हे 2-2 तास तर तुम्ही लिहून ठेवणे की हे माझे रिझर्व्ह आहेत. कुणी मला विचारलं की कॉल केला आणि कुठे आहेस, या तारखेला आपलं असं असं प्लॅनिंग आहे, पहिले बघायचं, थांब मी बघून सांगतो. जर तुमचं तिथे वेळ नाही, मी नाही येऊ शकत, सरळ सांगायचं. कारण तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला कमीत कमी 6 महिने स्वतःसाठी द्या आणि स्ट्रिक्टली फॉलो करा. जसं की आपले जे हे असतात, मॉन्क असतात, ठीक आहे. तर त्या टाईप की दिसणेच नाही, कोणी काही बोलो, काही कुठं आहे, गायब आहे, बऱ्याच गोष्टी आपलं काही दिसतच नाही, तू लग्न झालं तर असंच करतो, तसंच ह्या गोष्टी बऱ्याच होतात. म्हणजे किंवा तू बदललाच आहे, ठीक आहे, भेटतच नाही जास्त. म्हणायचं मी जे काय आहे ते हो म्हणायचं आणि ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही स्वतःला 6 महिने एकदा द्या. त्यानंतर तुम्ही बघा तुमच्यात डेव्हलपमेंट झाली, तुम्ही कुठेतरी तुमच्यात बदल झाला, तुम्हाला ते जाणवलं, तर हे तुमचंच श्रेय, कारण तुम्ही ते डेडिकेटेडली ते काम करताय, ठीक आहे. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही हे जे ध्येय आहे ते तुम्ही निश्चित करा आणि आजपासूनच कामाला लागा, ठीक आहे. परत आपण उद्याच्या भागात भेटूया. उद्या जो आहे आपला तिसरा जो सिद्धांत आहे तो आपण उद्या बघणार आहोत. धन्यवाद.